हॅलो हॅलो स्वरा स्पोर्ट्स पारिवली आंब्याचा पाडा आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2022 मध्ये दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं मी मोहनीश पाटील आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय आणि वळतोय दुसऱ्या सत्रातील दुसरी मॅच कडे, जिथे मात्र संघ रचलाय. एका बाजूला टीम सोनटक्के आहे तर एका बाजूला टीम जेबी स्पोर्ट्स पहारे. हा चेंडू इथे मात्र फुलटॉस होता, पंचाचा इशारा आलाय नोचा. नक्कीच एक धाव देखील कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, पण एका धावेवरती समाधान मानलं जाईल. 9+1 अशा 2 धावा असतील. धावसंख्या फळकावर ओके 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 पंचांची अपील आली आहे, चेक केला जाईल. नो चेंडू बिमरच्या स्वरूपामध्ये आहे की नाही आणि त्यानंतर मात्र आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल. पंच आमच्यापर्यंत जोडा. थर्ड अंपायर नक्कीच थर्ड अंपायरची अपील केली आहे आणि चेक केलं जाईल हा चेंडू नो आहे की नाही. आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडू निर्धाव हाताळले गेले आहेत. 2 सलामीचे फलंदाज एका बाजूला आहे प्रणय आणि हितेश, ही जोडी मैदानामध्ये आणि चेक केलं जातं. आमचे थर्ड अंपायर देखील इथपर्यंत पोहोचलेत. निर्णय घेतला जाईल त्या चेंडूवरती. यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. ओके, पंचांनी निर्णय बदलवला गेला. फेअर डिलिव्हरी आहे आणि त्या चेंडूवरती फक्त 1 धाव असेल. त्या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली 1 या आकड्यावरती. यस, 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. चला वळतोय मैदानामध्ये. धावसंख्या फळकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 1 या आकड्यावरती. चौथा चेंडू प्रगतीपथावरती असताना गोलंदाज पुन्हा एकदा अथर्व सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. याची 1 धाव संख्येत जर विचार केला तर ती 22च्या स्वरूपामध्ये मिळाली. म्हणजे आतापर्यंत जर वैयक्तिक विचार केला टीम सोनटके संघाचा तर खातं उघडलेलं नाहीये, पण येणाऱ्या चेंडूवरती टीम सोनटके संघ कशा प्रकारचा खेळ करेल हे बघणं गरजेचं असेल. अथर्व पुढचा चेंडू, यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यस, अप्रतिम चेंडू आदळला गेला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आहे आणि सरळ यष्ट्यांवरती जाऊन आदळला गेला. लेंथ आणि लाईन मध्ये चेंडू होता आणि त्याच्या जोरावरती विकेट क्रमांक पहिला डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज हितेश होतोय बाद आणि आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज कर्णधार सोनटके संघाचा यतीश मैदानामध्ये. तर नवीन फलंदाज यतीश मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बी फास्ट. पंच इथून मात्र दोन्ही संघांना सक्त ताकीद द्या की कुठच्याही प्रकारचं वेळ घेऊ नका, कारण की अजून देखील खूप सारे मॅचेस खेळवायचे आहेत. एस बी फास्ट. धन्यवाद. सुरुवात केली जाते पुन्हा एकदा मॅचला. यतीश स्ट्रायकर एंडला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अथर्व एक चांगल्या पोझिशन मध्ये आहे, एक चांगला दबाव निर्माण केलाय. यतीशच्या विपक्षामध्ये तो दबाव बघावं लागेल कशा प्रकारे असेल. हा चेंडू लोअर फुल टॉस होता, नक्कीच कव्हरच्या रेंजर मध्ये मारण्याचा प्रयत्न आणि त्याच्या जोरावरती मात्र 1 धाव अंकित केली जाईल. या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 2 या आकड्यावरती. चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत चेंडूचा खेळ समाप्त झालाय, तो म्हणजेच 5. पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एका विकेटच्या नुकसानवरती 2 धावा, म्हणजेच टीम सोनटके संघाची एक बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. एक शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. गोलंदाज पुन्हा एकदा अथर्व सज्ज होतोय प्रणयच्या विरोधात.
हा चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रेजरमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि फेकीपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे. प्रथमतः फलंदाजी करताना 3 या आकड्यावरती थोडीशी बिकट परिस्थिती नक्कीच आली, पण येणाऱ्या 3 षटकामध्ये पलटवार द्यावा लागेल. येणाऱ्या 3 षटकामध्ये आपला धावांच्या गतीला वाढवावं लागेल टीम सोनटक्के संघाला. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीवरती आतिश भुईर याला मात्र मैदानावरती आणलं गेलंय. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा प्रणय फलंदाज पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंडला या संघाचा कर्णधार यतीश आणि विपक्षामध्ये गोलंदाज सज्ज केला जातोय. सुरुवात केली जाते आतिशच्या गोलंदाजीकडनं. पहिला चेंडू यावेळेस लोवरफुल टॉस चेंडू, अपील देखील पाहायला मिळाली आहे, पण इथे देखील स्ट्रॉंग अपील असेल. एक धाव कंप्लीट केली जाते ओव्हर थ्रोच्या रूपात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. आता पंच धावा कळवा किती. Don't argument with umpires. यतीश प्लीज डोंट आर्ग्युमेंट विथ अंपायर्स. जो काही डिसिजन असेल त्या निर्णयाला सन्मान करा विनंती आहे. कारण की जिथे एकही धाव नव्हती यतीश, तिथे मिळाल्या 4 धावा तर कन्फर्म आहेत. कारण की होता चेंडू निर्धाव, तिथे जरी नशिबाच्या 4 धावा आल्यात तर येणाऱ्या आणखी धाव्यांवरती आर्ग्युमेंट करू नका. पंच 4 धावा असतील. ओके फाईन. तर या 4 धाव्यांच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. ती तब्बल 7 आकड्यावरती. बाईकच्या स्वरूपामध्ये थ्रोच्या स्वरूपामध्ये 4 धावा आल्या होत्या आणि पहिल्याच चेंडूवरती असं म्हणावं लागेल की आता मिळालाय चौकार. आणि आता मात्र पुन्हा एकदा आतिश चांगली गोलंदाजी हाताळली गेली, पण यष्टीरक्षकाकडनं ती चुकी आणि त्या चुकीचा फायदा पूर्ण संघाला मिळालाय आणि समोरच्या संघाने नक्कीच उचलला गेलाय. जिथे धाव एकही नव्हती तिथे जवळ 4. पुढचा चेंडू यावेळेस प्रहार केलाय. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. आणि या 4 धावांच्या जोराने धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढेल. ती जाऊन पोहोचली आहे 13. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे हवेमध्ये खूप जास्त उंचीवरती चेंडू गेला होता, पण नोमॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. फेकीपर्यंत दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि सहज सोप्या पद्धतीने प्रणयच्या खात्यामध्ये या 2 धावा अंकित केल्या जातील, ऍड केल्या जातील आणि त्या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 या आकड्यावरती. चेंडू क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना आतिश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवरती प्रणयच्या विरोधामध्ये हल्ला करण्यासाठी सज्ज झालाय. चांगली स्थिती बनवली गेली आतापर्यंत. आतिशच्या विपक्षामध्ये टार्गेट केलं जाते. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र अगदी यश उद्ध्वस्त. प्रणय हा मात्र माफ करा शिकार ठरतोय विकेटचा.
आता मात्र नवीन फलंदाज वैभव मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळाली 13 आणि 13 आकड्यावरती नक्कीच विकेट क्रमांक दुसरा हादरा बसताना पाहायला मिळाला. पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळाला होता 1 या आकड्यावरती. त्यानंतर जवळजवळ 12 धावांची एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये जोडली गेली आणि अखेर त्या पार्टनरशिपला तोडण्यामध्ये आशिष सज्ज. यस, हा फलंदाजाचा विकेट खूप जास्त इम्पॉर्टंट, कारण की ज्या प्रकारे त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके आले होते, यस, तो मात्र आक्रमकता दाखवत होता त्याची आणि तो विकेट घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट मैदानामध्ये होतं आणि ते आतिशने साधलं. मनामध्ये एक रणनीती आखली, चेंडूची जी लाईन आणि लेंथ होती ती मात्र स्टंपमध्ये आणली गेली आणि त्याच्या जोरावरती नक्कीच विकेट क्रमांक दुसरा डाऊन होताना पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू इथे मात्र स्लोवर चेंडू हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेऊन सरळ चकवा देऊन निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बीट केलाय, फसवलाय आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पुन्हा एकदा पाहायला मिळेल ती 15 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. हा अंतिम चेंडू इथे स्ट्रॉंग अपील, पण पंच वळतायत आणि दर्शवतायत की हा वाईट चेंडू असेल. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती 2 विकेटच्या नुकसानवर. 16 runs on the board, loss of 2 wickets. पुन्हा एकदा गोलंदाज आतिश तयार केली जाते. हिचा अंतिम चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. हवेमध्ये स्वतःच्या फॉलो मध्ये कलेक्ट करण्याचा देखील प्रयत्न, चांगला धाव घेतली होती, पण शेवटच्या क्षणी कुठेतरी त्या चेंडूला कॉन्सन्ट्रेशन भंग झालं. या प्रकारच्या झेल ज्या आहेत त्या थोड्याशा कठीण असतात कलेक्ट करण्यासाठी आणि तिथे मात्र धावा जमवल्या गेल्या त्या 2 आणि त्या 2 धावेच्या जोराने पंचांचा इशारा देखील येईल. षटक समाप्तीच्या नंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 18 या आकड्यावरती. यापुढील होणारी मॅच टीम पारिवली आणि जय हनुमान बोरपाडा, टीम पारिवली आणि जय हनुमान बोरपाडा संघाचे कर्णधार. बी रेडी, बी फास्ट. दरम्यान मान्य श्रीयुत अनिकेतजी भालेराव अनुभाई यांचं इथे आगमन झालंय. मॅन फ्रॉम पारिवली. त्यांना विनंती करतो शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2022 मध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू यावेळेस अतिशय बॅटमधनं चांगला स्ट्रोक होता, पण जाळ्यामध्ये बसलाय. ठरतोय आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. विकेट क्रमांक 3 डाऊन होताना पाहायला मिळाला. इथे मात्र यतीश मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी चुकी झाली. चेंडूला प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. चेंडूतली ताकद जी होती फटक्यातली ती कुठेतरी फसली आणि केवळ पहिल्या चेंडूवरती यतीश याला मात्र परतवलंय. यतीश कर्णधार होता संघाचा आणि कर्णधाराची टोपी त्यालाच दिली जाते जो अष्टपैलू खेळाडू असतो आपल्या संघाचा. आणि यतीश सारखा फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती परतवल्यावरती ताकद दाखवतोय, आपली नजाकत दाखवतोय गोलंदाजीमध्ये. गोलंदाज कैवल. पहिल्या चेंडूवरती नक्कीच विकेट मिळवल्यानंतर एक मनोबल वेगळा वाढला असेल आणि त्या मनोबलाच्या आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती येणारा पुढचा चेंडू तेवढाच ताकदीचा येईल का? स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल वैभव. हा चेंडू स्ट्रॉंग अपील आणि पंचांचा इशारा काय येतोय तर फलंदाज निर्धाव चेंडू असेल. चकवा मिळालाय फलंदाजाला, बीट करून सरळ निघून गेले यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे नक्कीच अपील पाहायला मिळाली होती मैदानामध्ये, पण पंच तटस्थ आहेत. छोट्यातली छोटी बारकाई नक्कीच पंच आमच्यापर्यंत पोहोचवतायत आणि इथे मात्र पंचाने सांगितले की बॅटच्या आणि चेंडूचा काहीचा संपर्क नव्हता. त्याच्या जोराने मात्र यष्टीरक्षक मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 18. पुढचा चेंडू इथे उडवलाय, चेंडू सरळ लँड करतोय प्रेक्षकांच्या भेटीला, सीमारेषे बाहेर. षटकार.
आणि या 6 धावांच्या जोराने धावसंख्या फळकावरती 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. प्रेशर जरी असेल तरी पण वैभव दाखवतोय की माझ्यावरती कुठच्याही प्रकारचा प्रेशरचा अभाव नाही होणार आहे. मी प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्यासाठी सज्ज आहे आणि ज्या तालमीत आम्ही शिकलोय आणि तालमीचा अनुभव आज मात्र इथे पणाला लावताना मी चांगला खेळ करेल आणि इथे मात्र तेच पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज केवल सज्ज होतोय. पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडला वैभव असेल. चेंडू क्रमांक 4 प्रगतीपथावर असेल. 3 चेंडूंचा जर विचार केला तर पहिले 2 चेंडू निर्धाव ज्यामध्ये 1 विकेट मिळाला होता आणि त्यानंतर एक मोठा फटका. पुढचा चेंडू इथे मात्र डाऊन दी ग्राउंड गॅप मध्ये आहे चेंडू. 1 बाउन्स पुन्हा एकदा निघून जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी 2 चेंडू मध्ये आला 10 धावा. आता प्रश्नात पडला असेल केवळ करावं तरी काय, कारण की 2 मोठे पटके बसल्यानंतर गोलंदाजाच्या डोक्यावरती देखील सिटी वाजायला सुरुवात केली जाते आणि इथे तेच पाहायला मिळालंय. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली तब्बल 28 या आकड्यावरती. चार चेंडूचा खेळ झालाय. 5व्या चेंडूला मात्र तयार केला जातोय. कर्णधाराने नक्कीच कानमंत्र दिलाय केवळच्या इथे आणि त्या कानमंत्राचा फायदा होणार का आणि झालाय नक्कीच. इथे मोठा माझा गळाला लागला. ज्याची बॅट तळपायला सुरुवात झाली होती त्याला मात्र लगाम लागलाय. फलंदाज होतोय बाद. बॅक टू दी डगआउट. स्ट्रायकर एंडला प्रशांत, नॉन स्ट्रायकर एंडला अतुल पाहायला मिळेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र प्रशांत फेस करताना बॅटची एज घेतले. थर्डमॅनच्या रिजन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. चांगलं क्षेत्ररक्षण थर्ड स्लिपच्या रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि गली आणि थर्ड स्लिपच्या रिजन मध्ये त्याच्या जोरावरती मात्र एक धाव अंकित केली जाईल आणि त्या एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 29 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा जर विचार केला ललित तर पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल आल्या होत्या 3. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 15 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात 11. त्याच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेटच्या नुकसानावरती 29 आणि आता मात्र 5व्या विकेटची पार्टनरशिप, 5व्या विकेटसाठी ही पार्टनरशिप मैदानामध्ये पाहायला मिळते. यस अतुल आणि प्रशांत या दोघांच्या माध्यमातून. यस ही पार्टनरशिप कशा प्रकारची होईल, या 6 चेंडूवरती कशा प्रकारे चेंडू फेस करून करतील आणि कशा प्रकारची धावसंख्या जोडली जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. येणाऱ्या 6 चेंडूवरती किती धावा मारून किती धावांचं टार्गेट हे मात्र आता पहारे संघाच्या विपक्षात ठेवलं जात आहे. सज्ज होतोय गोलंदाज. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी जगदीश. एक अष्टपैलू खेळाडू. जगदीशच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रशांत पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती मात्र त्याच्या बॅटमधनं एक धाव आली होती. वैयक्तिक खातं खोडलंय. धावसंख्या फळकावरती पाहायला मिळाली ते 29 या आकड्यावरती. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रशांतच्या विपक्षामध्ये. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न होता. एका जागेवरून खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरेल आणि चेंडू सरळ निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये. फंबल केलंय. इथे मात्र एका जागेवरती उभं ठेवलं गेलंय. पहिला चेंडू आलाय निर्धाव. येणारे 5 चेंडू काय करेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जगदीश प्रशांतच्या विपक्षात. हा चेंडू प्रॉपर टायमिंग झालाय पण फटक्यातली ताकद किती आहे. देतील 6 आणि या 6 धाव्यांच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 35.
35 या आकड्यावरती. आता मात्र 40 पर्यंत लक्ष जातोय की काय हे मात्र बघावं लागेल, कारण की धावसंख्या 35 फलकावरती जोडली आहे. चेंडूचा जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय, म्हणजे अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आपला पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक असेल, पण चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषे बाहेर. बॅक टू बॅक. आणि या 6 धाब्यांच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 41 तब्बल 41. आता पहारे संघाला टीम मीटिंग घ्यायला भाग पाडलाय. टीम मीटिंग घ्या, पण जास्त वेळाची नका घेऊ प्लीज. टीम पहारे पायाखालची जमीन आदरायला सुरुवात झाली आहे, कारण की जेव्हा या षटकाची सुरुवात झाली होती, निर्धाव चेंडू आला होता प्रशांतच्या विपक्षात, त्यावेळेस असं वाटत होती की हा षटकामध्ये कमीत कमी धावा येतील की काय, पण प्रशांत हार मानणाऱ्यातला नाहीये. प्रशांतने मात्र दाखवून दिलाय, हम ना कभी रुकेंगे, हम ना कभी झुकेंगे, हम लढेंगे और लढते रहेंगे. आणि तो लढा मैदानामध्ये येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारलेत, आणि आता मात्र षटकार हायट्रिक वरती सवार असतील. जगदीश काय करेल पुढच्या चेंडूवरती? 2 चेंडूवरती 2 मोठे फटके नक्कीच खाल्लेत, पण पुढच्या चेंडूवरती कमबॅक पलटवार देईल का? सज्ज झालाय. हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय, अगदी टप्पा पडल्यानंतर खालवर राहिला आणि सरळ निघून गेला पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यस, पहिला चेंडू ज्या प्रकारे हाताळला होता त्याचीच मात्र हा चेंडू कॉपी होता. या प्रकारचे जर चेंडू हाताळले गेले, अगदी फलंदाजाचा जो स्टान्स आहे तो एका जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतो. मी म्हणेन ललित की ऑप्शनच्या बाहेर जर ठेवले गेले तर त्याला अडचण येऊ शकते, पण त्या प्रकारचे चेंडू हाताळण्याची ताकद देखील तेवढीच पाहिजे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा लेग साइडच्या रिजनला टार्गेट केलंय, पण इथे मिळेल विकेट. आतिश करतोय चेंडूला कलेक्ट. प्रशांत याची खेळी आता मात्र येते संपुष्टामध्ये. धावसंख्या फळकावरती स्थिरावली 41 लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. एक शेवटचा अंतिम चेंडू या इनिंगचा, आणि त्यानंतर टीम पारिवली संघाचा कर्णधार आणि टीम बोरपाडा, जे हनुमान बोरपाडा संघाचे कर्णधार रेडी राहायचंय. शेवटचा चेंडू, हा चेंडू अपसमच्या बाहेर. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते, आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 41 धावसंख्या. विजयासाठी 42 धावांची गरज असेल. 24 चेंडू 42 धावा. या दरम्यान नाणेफेकीसाठी मी मान्य श्रीयुत विवेकजी गायकवाड साहेब यांना विनंती करेल यापुढील होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. आणि वळतोय नाणेफेकीच्या कक्षाकडे.
जिथे मात्र दोन्ही संघांचे कर्णधार रेडी असतील. एका बाजूला टीम पारिवली, एक चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांच्याकडनं पाहायला मिळाला आणि विपक्षामध्ये आहे जय हनुमान बोरपाडा संघ. दरम्यान मान्यवर देखील पोहोचलेत. नाण्याची ओळख एका बाजूला पारिवली असं लिहिलंय तर एका बाजूला स्वरा स्पोर्ट्स. कॉलिंग कोण देणार? बोरपाडा संघाकडनं कॉलिंग स्वरा स्पोर्ट अशी कॉलिंग असेल आणि यस इट इज अ स्वरा स्पोर्ट्स. तर मांडेकरांना विनंती करतो व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. टीम जय हनुमान बोरपाडा संघाच्या संघाने कर्णधाराने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सर्वप्रथमतः काय निर्णय असेल पारिवलीच्या विपक्षामध्ये? फिल्डिंग. यस अगदी पारिवली संघाला जर बघितलं गेलं तर पहिली मॅच देखील ते चांगल्या पद्धतीने जिंकले. दुसऱ्या मॅच मध्ये 2 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना त्या मात्र यश मात्रेचा तो मोठा फटका आणि त्यानंतर मॅच मध्ये इथपर्यंत येऊन पोहोचलेत. तुमच्या विपक्षामध्ये क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत तुमचा रोखण्याचा प्रयत्न असेल? 40+ आतमध्ये. अगदी जर बघितलं तर पारिवली संघ हा तुमच्या जवळचा संघ आहे. तुम्हाला ठाऊक आहे कोणता खेळाडू कशा प्रकारे खेळतो? कोणाच्या विपक्षामध्ये तुम्ही प्रिपेअर होऊन मैदानामध्ये उतराल? कोणाच्या नाही, त्यांचा खेळ ते प्रॉपर करणार, आमचा खेळ आम्ही प्रॉपर करणार. नक्कीच ज्याचा खेळ श्रेष्ठ तो मात्र नक्कीच विजय मिळेल असा मात्र उपदेश देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वळतो पारिवली संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफेकीचा कौल जर जिंकले असता तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता मात्र तुमच्या वाट्याला फलंदाजी आले. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40+. यस 40+. मी म्हणेन की यश मात्रे जर सोडला गेला तर कोणावरती जास्त तुम्ही हे द्याल? ऑल टीम. सगळे संघ. तसं मी म्हणेन की आता मात्र स्वतःच्याच नियोजन आयोजनामध्ये खेळताना तुम्हाला कसं फील होत आहे आणि काय म्हणाल या टुर्नामेंट बद्दल एक शब्दामध्ये? काय सांगा नंतर. Yes, नक्कीच धन्यवाद. तर चला वळते पुन्हा एकदा मैदानाकडे. वळतोय मैदानात पुन्हा एकदा. पहिला चेंडू हाताळला गेला वैभवच्या माध्यमातून आणि तो चेंडू पडलाय निर्धाव. म्हणजेच अगदी आव्हान दिलं होतं 42 धावांचा 42. या आव्हान पार पाडताना पहिला चेंडू मात्र निर्धाव आलाय. चांगली सुरुवात झाली आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो जगदीश. या फलंदाजाला कमी लेखून चालणार नाही कारण की हा आक्रमक फलंदाज आहे. त्याला जास्त वेळ शांत ठेवणं हे कठीण असतं. हा चेंडू इथे मात्र मिडावच्या क्षेत्रामध्ये रनआउटची संधी असेल पण सुखरूपरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेत. चेंडूला कलेक्ट करता आला नाही. मी म्हणेन की चेंडूला जर प्रॉपर कलेक्ट करून फेकी केली असती तर रनआउटची संधी नक्कीच मिळाली असती. पण म्हणतात ना की क्रिकेट विश्वामध्ये जर तरला महत्व दिलं जात नाही. तुम्ही काय करू शकता, तुमच्यात करण्याची काय क्षमता आहे त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं जात आहे. आणि इथे मात्र या एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. ती तब्बल 42 धावांचा पाठलाग करताना एक या आकड्यावरती श्री गणेशा केला जातोय टीम जेबी स्पोर्ट्स पहारे संघाकडनं. गोलंदाज वैभव आपला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा ट्रॅकर चेंडू ओळखता आला नाही. मिडावच्या क्षेत्रामध्ये मिस्टर स्ट्रोक आणि करतोय कलेक्ट. पहिला 2% संघाला. नक्कीच या चेंडूच्या पाठीमागे जर बघायला गेलं तर हाफ ट्रॅकर चेंडू होता. तेवढं ओळखता आलं नाही आणि सरळ चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये नक्कीच विकेट मिळवलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होताना पाहायला मिळतोय पहारे संघाकडनं. जितेंद्र. जितेंद्र सज्ज होतोय. नवीन फलंदाज. एक विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला रुपेशच्या माध्यमातून. गोल्डन टकचा शिकार ठरला रुपेश. आणि आता मात्र पुन्हा एकदा जितेंद्र नॉन स्ट्रायकर एंडला जगदीश ज्याने मात्र या खेळाची सुरुवात केली होती. पुढचा चेंडू इथे मात्र जगदीशला थांबवलंय, फसवलं गेलंय, चखवलाय. हा चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून गेला पुन्हा एकदा यष्टिरक्षक यतीश याच्या हातामध्ये. आणि त्या निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर चेंडूचा अगदी जर विचार केला तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 1 या आकड्यावरती. याच प्रकारची परिस्थिती ललित जर बघायला गेला तर ज्यावेळेस टीम सोनटक्के संघ करत होता तीच प्रकारची परिस्थिती होती. आणि त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये जे पलटवार होते ते चांगल्या पद्धतीचे होते. इथे मात्र स्टेट डाईव्ह केलाय चेंडूला. चेंडू सरळ निघून जाणार आहे.
सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी आणि त्या 4 धावांच्या जोराने धावसंख्या फळकावरती अगदी 42 धावांचं पाठलाग करताना जाऊन पोहोचतीये 5 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 धावसंख्या फळकावरती लागले. ज्यावेळेस मात्र सोनटक्के संघ फलंदाजी करत होता त्यावेळेस मात्र पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 3 एका विकेटच्या नुकसानवरती. इथे देखील एक विकेट आहे आणि टीम पहारे संघाच्या धावा आल्यात त्या तब्बल 5. म्हणजेच जर हेड टू हेड बॅटल बघायला गेला तर इथे टीम पहारे संघ एक पाऊल आपल्याला पुढे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज शेवटचा अंतिम चेंडू घेऊन सज्ज होतोय. ह्या अंतिम चेंडूवरती प्रहार केला अक्रॉस दी हँड. आडव्या पट्ट्याचा हा फटका डीप बॅकवर्ड स्कोर लाईकच्या रीजन मध्ये भाग मिल का भाग. चेंडूला अडवलं जाईल का पण अंतिम क्षणी चेंडूने दिलाय चकवा. निघून गेला सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी आणि त्या 4 धावांच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली जेबी स्पोर्ट्स पहारे संघाची. अगदी पाठलाग करताना 9 या आकड्यावरती 42 धावांचं आव्हान. हे पाठलाग करताना 9 धावसंख्या फळकावरती लागली आहे. तर धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. ती म्हणजे तब्बल 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज रोशन सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं असेल सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला जितेंद्र पाहायला मिळतोय. दरम्यान शुभागमन होतोय. आपण पाहताय की जसं आपण पाहुण्यांची ज्यांची वाट बघत होतो ते पाहुणे मात्र इथपर्यंत पोहोचलेत. गेम चालू करायची आहे. गोलंदाज सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन जितेंद्रच्या विपक्षात. पहिला चेंडू फेस करताना इथे
षटकांच्या मॅच असतात तेव्हा मात्र तिसरा षटक खूप जास्त इम्पॅक्ट करतोय. आणि या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज झालाय. धावसंख्या 16, 16 रन्स ऑन दी बोर्ड. दरम्यान माननीय श्रीयुत प्रेमजी गायकवाड साहेब पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या इथपर्यंत येऊन पोहोचलेत. आणि मी म्हणतोय ना की या क्रिकेटच्या पाठीमागचा यांचा प्रेम आहे. ह्या भागदौडीच्या जीवनामध्ये वेळ क्रिकेटसाठी देत असतील तर तो प्रेम खूप मोठा आहे. आणि इथपर्यंत प्रेम गायकवाड साहेब इथपर्यंत पोहोचलेत. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. वळतोय मैदानात षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज प्रणय सज्ज होतोय. या षटकामध्ये खूप सारे उत्तर दडलेत. या षटकामध्ये खूप सारे प्रश्न लपलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे जेबी स्पोर्ट्स पहारे संघाला मिळेल का? प्रणय पुन्हा एकदा सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन जितेंद्रच्या विरोधात. पहिला चेंडू रेडी केले जातात. दूरवरती पसरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. जणू काय एक टिपक्याची रांगोळी रचली आहे. त्या रांगोळीमध्ये भेदावं लागेल जेबी स्पोर्ट्स संघाला, कारण की आता लक्ष कठीण वाटू लागलंय. पण ललित मी म्हणेन की या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या तर तो प्रेशर पुन्हा एकदा गोलंदाजांवरती येऊ शकतो. त्या प्रेशर देण्याचं काम केलं जाईल का? एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून जातोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि फेकी परंतु 2 धावा सहज सोप्या पद्धतीने पाहायला मिळाल्या. त्या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये 18 या आकड्यावरती. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. 11 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज बाकी राहिली असेल. 11 चेंडू 24 धावा. गोलंदाज प्रणय पुन्हा एकदा जितेंद्रच्या विरोधात. पुढचा चेंडू लॉफ केलाय. मिस टाइम स्ट्रोक नक्कीच असेल पण नो मॅच लँड मध्ये एक धाव कंप्लीट करतायत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि फेकी पर्यंत इथे 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील एक चुकी किती मागे ठरेल आणि इथे चुकी झाली. चेंडूला कलेक्ट करता आला नाही यतीश कर्णधाराकडला आणि कर्णधाराकडनं या चुका अपेक्षित नाहीयेत आणि ती चुकी झाली आहे. आणि त्या एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. ती म्हणजे तब्बल 21 रन ऑन दी बोर्ड. 42 धावांचा पाठलाग करताना 21 धावसंख्या म्हणजे 10 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज बाकी राहिली आहे ती 21. म्हणजेच हा क्रिकेटचा खेळ अर्ध्यावरती जाऊन पोहोचलाय. अर्ध्यावरती जाऊन पोहोचेल का की सांडेल? गोलंदाज यावेळेस मात्र नितेश भुईरच्या विरोधात. पुढचा चेंडू जागा बनवली होती लॉफ करण्याचा प्रयत्न पण बॅटच्या फेसवरती त्या पद्धतीने चेंडू आला नाही. एक धाव पंचांचा इशारा आहे तो लेगबाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच अंकित केली जाते आणि त्या एका धावेच्या जोराने धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजे आता मात्र 20 धावांची गरज असेल विजयासाठी. चेंडूचा खेळ बाकी राहिलाय तो 9 चेंडू 20 धावा. उलटी गिनती इथून चालू झाली आहे. मनामधली आणि उरामधली धगधग देखील सुरू झाली आहे आणि बघायचंय या 9 चेंडू मध्ये 20 धावा होतील की रोखल्या जातील. जर रोखल्या गेल्या तर टीम सोनटके संघ इथून विजयाचा शंख फुंकून विजयाचं नाणं घेऊन जाऊन पोहोचेल तिसऱ्या पर्वामध्ये. आणि जर झाल्या तर जेबी स्पोर्ट्स पहारे पुन्हा एकदा जल्लोष करत जाऊन पोहोचेल तिसऱ्या पर्वात. कोणता संघ जातोय? पुढचा चेंडू यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट करतायत. दुसऱ्या धावेचा पलटवार होतो का? पण त्या आधी मात्र रोखलं गेलंय. एकच धाव त्या एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये 23. दरम्यान माननीय श्रीयुत बालारामजी जाधव साहेब त्याचबरोबर माननीय श्रीयुत प्रशांतजी जाधव साहेब समाजसेवक यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. मॅन फ्रॉम पारिवली माननीय श्रीयुत बालारामजी जाधव आणि माननीय श्रीयुत प्रशांतजी जाधव. धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2022 मध्ये. एक क्रीडा महासंग्राम रंगला गेलाय आणि त्याचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र नितेशच्या बॅटमधनं चांगला फटका आहे. मिस टाइम स्ट्रोक झेल पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटली होती पण दुसरा अटेम्प्ट पुन्हा एकदा केला आणि तिथे मात्र कले केली जाते. एक निर्णायक मोमेंट वरती निर्णायक क्षणीमध्ये मिळालाय विकेट आणि हा विकेट मी म्हणेन लाख मोलाचा असेल. नितेश भुईर बॅक टू दी डगआउट.
तर नवीन फलंदाज मयूर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्लोवर चेंडू हाताळला होता. मी स्टॅम्प स्ट्रोक इथे देखील असेल. दोन्ही सेट फलंदाजांना आउट केलाय. आता मॅच मध्ये खऱ्या प्रकारची रंगत आली आहे. बघायचं इथून काय करते टीम JB स्पोर्ट्स पहारे. विजयासाठी 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. आणि ललित जे 2 फलंदाज मैदानामध्ये सेट होते, जे 2 फलंदाज चांगल्या पद्धतीचा खेळ करत होता, त्यांच्या जोरावरती जवळजवळ 10 ते 15 धावांची पार्टनरशिप देखील झाली होती. ते दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर, म्हणजे दोन्ही फलंदाज असे आहेत ज्यांनी आतापर्यंत चेंडूंचा कुठल्याही प्रकारे फेस केलेला नाहीये. खेळपट्टीवरची हरकत काय होते ते त्यांना ठाऊक नाहीये. आणि या क्रुशल मोमेंट वरती त्या प्रेशरच्या ओढामध्ये वाहत जातील का हे दोघे जण, की एक चांगला खेळ करतील. आता मात्र कठीण परिस्थिती आहे आणि या कठीण परिस्थितीमध्ये लढणारा लढवय्या बदण्याची देखील संधी आली आहे. एका बाजूला आहे केवळ, तर एका बाजूला आहे मयूर. आता मॅच क्रुशल मोमेंट वरती आहे. विजयासाठी 6 चेंडू 19 धावांची गरज असेल. बघा या क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीच सांगू शकत नाही कोणता संघ बाजू मारतोय, कारण की सरडा देखील जेवढा रंग बदलत नाही तेवढा हा क्रिकेट रंग बदलतोय. या 6 चेंडू मध्ये आपण 39 देखील धावा होताना बघितलं आणि 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील रोखताना आपण बघितली आहे. म्हणजे हा क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा म्हटला जातोय. आणि या 6 चेंडूवरती आता मात्र JB स्पोर्ट्स पहारे संघाला विजयाची झुंज देण्यासाठी, विजयाचा नाणं फुकण्यासाठी धावांची गरज असेल ती 19. 6 गेंदे और 19 रनों की जरूरत. स्ट्रायकर एंडला फलंदाज मयूर सज्ज होतोय. या 19 धावांसाठी तयारी केली जाते. पहिला चेंडू, पंचांचा इशारा येतोय, वाईड अतिरिक्त धाव दिली जाते. हा प्रेशर आहे मॅचचा. ही मॅच अशा मोमेंट वरती आहे जिथे मात्र मनातली धगधग वाढत चालली आहे. 6 चेंडू, अजून देखील विजयासाठी 18 धावांची गरज असेल. ललित, इथून जर पहिल्या 2 चेंडूवरती 1 ते 2 मोठे जर फटके बसले तर मी म्हणेन मॅच मध्ये एक वेगळी चुरस येईल. मग ते मोठे फटके मारू शकतोय का मयूर? ती काची उत्तरे द्यावी लागतील यतीच्या विपक्षात. पुढचा चेंडू इथे चांगल्या पद्धतीचा हाताळलाय, पण पंच काय दर्शवतायत? हा चेंडू असेल वाईड. आणखी एक वाईड चेंडू हाताळला गेलाय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 अतिरिक्त धावा आणि इथे मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 6 चेंडू 17 धावा. 6-19 समीकरण 6-17 वरती जाऊन पोहोचलंय. पुन्हा एकदा यतीश. हा चेंडू यतीशच्या विरोधात, या एका चेंडूवरती धावा खर्च केला तर तब्बल 8, म्हणजे 2 वाईड आणि 1 मोठा फटका. जर 1 मोठा फटका खाल्ला असता तरी पण 2 अतिरिक्त धावा ज्या आहेत त्या खूप महागड्या ठरतील. कारण की या क्रिकेट विश्वामध्ये असं म्हटलं जातं ना की एक धावेची किंमत ही लाख मोलाची असते आणि तिथे 2 अतिरिक्त धावा दिल्यात. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली आहे 11 या 31 या आकड्यावरती. विजयासाठी 11 धावांची अजून देखील गरज. 5 चेंडू 11 धावा. सज्ज होतोय यतीश, सज्ज होतोय मयूर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळेस बीट केलाय तुषे. समीकरण बदलताना विजयासाठी अजून 11 धावांची गरज बाकी असेल. गोलंदाज यतीश पुन्हा एकदा. या 3 चेंडू 5 धावा. ललित, मी अनेकदा अशी गोष्ट म्हणतोय की रात्रीच्या 2 वाजता जरी एखाद्या फलंदाजाला उठवलं आणि सांगितलं तुला कुठला चेंडू टाकू ज्याच्यावर तू मोठा फटका मारेल, तो सरळ सांगेल की फुलटॉस. जेव्हा जेव्हा क्रिकेट विश्वामध्ये फुलटॉस चेंडू पडले तेव्हा तेव्हा मोठे फटके बघितलेत आणि या क्रुशल मुवमेंट वरती फुलटॉस चेंडू शोधून काढला गेला. मी म्हणेन त्याची रणनीती होती, यॉर्कर शोधण्याच्या शोधामध्ये होता, पण कुठेतरी चेंडू हातामध्ये ग्रिप प्रॉपर करता आली नाही. लेंथ आणि लाईन जी होती ती भरगडली आणि त्याच्या जोरावरती त्याच चेंडूची वाट बघत होता फलंदाज मयूर आणि मयूराने पूर्णपणे मॅच समीकरण बदलवलंय. धावसंख्या फळकावरती
जाऊन पोहोचली गेली आहे ती तब्बल 37 विजयासाठी 5 धावांची अजून देखील गरज असेल. चेंडूचा खेळ बाकी राहिला तो 3 चेंडू 5 धावा इथे उडवण्याचा प्रयत्न. चेंडू And man of the match. तर संदीपजी सोनावणे आणि कामरान बोमीन नक्की साहेबांना विनंती करेन की मॅन ऑफ द मॅच साठी नक्कीच तुम्ही पुढे यायचे. खरं त्यांनी खूप चांगल्या प्रकारे लढत लढली गेली, ज्या प्रकारे नक्कीच 18 धावसंख्येची गरज होती आणि त्या 18 धावसंख्या तब्बल 3 षटकाराने नक्कीच ते मॅच फिनिश केली. तो मयूर ठरलाय या मॅचचा सामना विजेता. तर 2